हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण उन्हाळा स्पेशल कलिंगड किंवा टरबूजाचा ज्यूस पाहणार आहोत. त्यासाठी मी सब्जा बघा अगोदर घेतला होता. हे बघा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला तो अवेलेबल होऊ शकतो. तो छान असा आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर भिजत घालणार आहोत. हे बघा मी अशा प्रकारे कलिंगड घेतला आहे. तुमच्याकडे कलिंगड म्हणतात का टरबूज म्हणतात ती मला कमेंट्स करून सांगायचं आहे. खूपच मोठं कलिंगड होतं. कापायला अगदी मला दमछाक झाली. मग मी ते आमच्या ह्यांच्याकडनं कापून घेतलं. कारण चाकू आहे तो पण जास्त मोठा नव्हता. त्यामुळे जरा थोडंसं कापायला हे झालं. नंतर बघा अशा प्रकारे कापलं. बघा किती छान असं लाल भडक निघाला आहे. अशा प्रकारे आपण चमच्याने त्याचा गर काढून घेणार आहोत. करायला एकदम सोपा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल. अशा प्रकारे तुम्ही ज्यूस करून ठेवला तर मुलांना कधीही तुम्ही प्यायला देऊ शकता. अगदी भरपूर एनर्जी येणारं फळ आहे. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि पाण्याचं पण प्रमाण जास्त असतं. मग तुम्हाला एनर्जी मिळेल अशा ह्या कलिंगडच्या ज्यूसने. खूप सुंदर आणि युनिक आहे रेसिपी बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपण त्याचा पूर्ण जो कलिंगड आहे त्याचा गर काढून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला कट करायचा काही प्रॉब्लेमच नाही आणि बिया पण जास्त नाही आहेत ह्या कलिंगडमध्ये, कारण हा खालचा भाग आहे. आणि खायला तर म्हणाल ना तर एक नंबरच गोड. आणि कलर पण बघू शकता किती छान असा आहे, लाल भडक. त्यानंतर बघा मी अशा प्रकारे त्याचे सगळे पीसेस करून घेतले आहे. हे बघा तो दुसरा पण मी कलिंगडमधला भाग होता तो कट करून घेतला आणि त्याचे असे जे लाल लाल भाग आहे तो मी असा प्रकारे कट करून घेणार आहे. खूप सुंदर आणि प्यायला खूपच एनर्जिक वाटतं. काय होतं ते कापत बसायचं खायचं ते त्यामध्ये वेळ जातो. मग अशा प्रकारे तुम्ही छान असं कलिंगडाचा ज्यूस बनवून ठेवला तर तुम्ही कधीही पिऊ शकता. अगदी जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा. बाहेरून आल्या आल्या त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहेत जे पीस केले आहेत ते. जास्त बारीक नाही मी केले, कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत. अगदी सहज फिरतात, म्हणजे पेस्ट होती त्याची. जास्त त्याला हे नाही लागत, कारण ते एकदम छान असं सॉफ्ट आहे. त्यामध्ये आपण काळं मीठ टाकत आहे बघा मी पाव चमचा, आणि सैंधव मीठ पाव चमचा टाकत आहे. मी इथे साखर वापरली नाही, कारण जो ज्यूस आहे जे कलिंगड आहे ते खूपच गोड होतं. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व ज्यूस बनवून घेतला आहे. त्यानंतर आपण ग्लासमध्ये सर्व करत आहोत. बघू शकता ओरिजिनल रंग अजिबात मी इथे कुठल्याही रंगाचा वापर केला नाही. असा छान असा त्यानंतर जो सब्जा भिजवला होता तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. खूप छान थंडावा देणारा आहे सब्जा, पण उन्हाळ्याच्या दिवसात अवश्य खाल्ला पाहिजे. त्यानंतर जे आपण क्यूब काढले होते कलिंगडाचे किंवा टरबुजाचे ते त्यामध्ये आपण छान असे सोडणार आहोत. खूप छान खायला वाटेल. हे बघा अशा प्रकारे आपलं कलिंगडाचं ज्यूस तयार झालं आहे. मी अजिबात कलिंगडाचा ज्यूस गाळून घेतला नाही, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं मैत्रिणींनो. आणि महत्त्वाचा तो घटक आहे, तो आपण वाया घालवायचा नसतो. बघा किती छान असा रंग आला आहे आपल्या कलिंगडाचा किंवा टरबुजाच्या ज्यूसला. अगदी ओरिजिनल आहे, कुठल्याही रंगाचा वापर केला नाही. एवढा छान असा तयार झाला आहे. चला तर मग पटकन एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, हाईप करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. बाय बाय.